हाय गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. चला तर मी चालले होते आज सकाळी कामावर. चला म्हणलं चलता थोडंसं बाहेरचं पण शूटिंग करावं, कारण की मी असं बाहेर कधी शूटिंग करीत नव्हतं, पण आज पहिली वेळेस केलं आहे. तर नक्कीच कसं शूटिंग झालं आहे हे सांगा मला काही एवढा अनुभव नाही आणि मला ते एडिटिंग पण खूप छान अशी काही जमत नाही, पण मी करण्याचा प्रयत्न करते. तर मी गेले होते आज, म्हणजे 2 कामं केले होते. 2 कामावर मला खूप गडबड असते. सकाळी दोन्ही कामावरचे डबे द्यायचे असते, तर मला तिथं काय शूटिंग करायला जमत नाही, व्हिडिओ काढायला. तर मी तिसऱ्या कामावर जरा निवांत असते, तर तिसऱ्या कामावर गेले. तर म्हणलं चलता व्हिडिओ काढावा. तर काढला असा छोटासा एक शॉर्ट्स आणि गेले. तर मॅडमला विचारलं दीदी काय बनवायचं म्हणून. तर हे मला नवीन लागलेलं काम आहे, पण खूप छान आहे. त्यांचा दोघांचा पण स्वभाव एवढा छान आहे ना. आणि कुत्रा आहे घरात म्हणून मला लय भीती वाटते त्याची. तर त्यांना म्हणलं तुम्ही माझ्यापाशीच थांबा. त्यांना सांगितलं मी व्हिडिओ काढू शकते का, तर म्हणजे हो काढू शकतात. म्हणून मी घेतली. त्यांना सांगितलं मला फ्लॉवरची भाजी करा आणि भात करा. तर एवढं काही काम नसतं त्यांचं, खूप डाएट करतात ते दोघं पण. त्या पण नाटकामध्ये सोशल मीडियावरच काम करतात. तर म्हणलं बरं झालं, मला पण काहीतरी त्यांच्याकडून मदत होईनच. मी पण नवीनच करायला लागले. तर त्या नाटकामध्ये काम करतात, तर खूप डाएट असते त्यांचं. खूप अशा काय म्हणजे त्याला लय बारीकच, थोडं पण इकडं नाही त्यांचं वजन. बरोबर 50चाच आकडा असते. तर मला सांगितली फ्लॉवरची भाजी करा आणि भात लावा. आणि त्यांना आणून ठेवली होती करडीची भाजी, पण मला विचारलं करडीची भाजी येते का, पण मी काय कधी करडीची भाजी केलेली नाही. करडई म्हणजे नाही, करडी नाही, ते वेगळंच होतं. काय म्हणते त्याला, आंबाड्याची भाजी. करडईची नाही, आंबाड्याची भाजी होती. सॉरी मीच चुकले, आंबाड्याची भाजी होती. आंबाड्याची भाजी येते का म्हणून मी म्हणलं मला आंबाड्याची भाजी येत नाही. तर म्हणलं जाऊ द्या मग फ्लॉवरची भाजी करा आणि भात करा. तर मी फ्लॉवरची भाजी केली, भात केला. आणि भांडे पण मीच घासते तिथं, थोडीच असते भांडे. म्हणलं स्वयंपाक झाला की घासून घेते. भांडे घासले, भात केला आणि थोडंसं बीट कापून ठेवलं, गाजर कापलं, एक काकडी कापली. सॅलड लागते त्यांना जेवणामध्ये. तर त्यांचं काम लय मला 20-25 मिनटात होतं आहे, पण बोलत टाईमपास करीत काम करते मी. तर मला लागली 40 मिनटं आज, आणि मस्तपैकी असं काम केलं. चला म्हणलं आता. पण यांची भाजी ना तुपात करावं लागते. तुपच, सगळ्या गोष्टीत तूप टाकावं लागतं. तेल बिलकुल खात नाही त्या दिदी. फ्लॉवरची भाजी तुपात, कुठलीही भाजी पालेभाजी असू द्या तुपातच करायची. आणि पोळ्या बिलकुल नसतात, नुसतं भात आणि भाजी असंच असतं यांचं जेवण. तर मला पण सोपं आहे, पोळ्या करायचं झंझटच नाही. नुसती तुपात भाजी केली. थोडंसं काही नाही, जिरे टाकले, हिंग टाकला, मोहरी नाही टाकली, आणि लाल तिखट, हळद, मीठ आणि धन्याची पावडर अशी सुकी भाजी केली. साधा राईस केला आणि सॅलड कापून ठेवलं. तर त्यांना पण आवडायला लागला माझा स्वयंपाक. म्हणतात खूप छान करतात. आता स्वयंपाकाच एवढा सोपा म्हणल्यावर छान होईनच ना. पण कसं सोपं जरी असलं तरी त्याला चव लागली पाहिजे. म्हणून त्यांना म्हणलं मला आवडला आहे स्वयंपाक तुमचा. आणि त्यांच्या घरात ना एकदम मोठा कुत्रा आहे, त्यालाच लय घाबरते. तर सगळ्याच बाया तिथं कामालाच कोणी लागत नाही. तर मी लागले कामाला तिथं. मग त्यांना दुसऱ्या कामासाठी पण बाई पाहिजे होती. मला म्हणल्या शोधाना मावशी का आमच्यासाठी बाई. तर मी म्हणलं बरं शोधते. तर बाई काय मिळाली नाही, पण आज मिळाली. तर लागलेत त्या मावशी पण. म्हणलं चला आपल्यामुळं कोणाला तरी काम मिळालं. तर माझं असं असते, मला काम माझ्याकडं आलं तर मी लावून देत असते दुसऱ्याला पण. मग तेवढं काम संपवून मी आले होते घरी. येऊन करायचा होता मला स्वयंपाक. आज सकाळी 7:45ला गेले होते, तर माझे 10 वाजेलोक 3 कामं झाले. 10 वाजता घरी आले. घरी येऊन म्हणलं स्वयंपाक करावा, पण घरी मुलं उठलेले नव्हते. सगळं गोधाड्या सगळं आवरायचं तसंच राहिलेलं होतं. तर मग घरी आले, सगळं गोधाड्या आवरल्या, घर झाडलं, भांडे कपडे धुवायचे मशीनमध्ये टाकले. आणि मुलाला शाळेत जायचं होतं, त्याला म्हणलं काय देऊ डब्याला, तर म्हणलं काय नको. मग मी त्याला रात्रीचा भात होता मसाले भात, ते परतून द्यायला, चहा केला, पोहे केले. दुसऱ्याला गोळ्या घ्यायच्या होत्या, तर पोहे खाय म्हणलं नाश्त्याला. पोहे खाल्ले त्यांनी. भेंडी केली, भेंडी कापून ठेवली. खरं तर मला पीठ मळून ठेवायचं होतं, पण पीठ मळणं झालं नाही. असं मस्त छान वातावरण होतं आज, जास्त गरमी नव्हती, आभाळ आलेलं होतं. तर भेंडी कापली. तेवढ्यात वाजले 11:30. घरी आलं की कामच सुधरत नाही, काय करायचं.
बाहेरच्या कामावर तरी पटपट होतंय, बाहेर किती पण काम घरी नाही होत काही. घरी माझा 1.5 तास कसा गेला मला कळलंच नाही. कोणी आलं तर डिस्टर्ब होतंय. त्या बाजूच्या ताई येऊन बसल्या तर मला बोलताच नाही आलं म्हणून मी स्टॉप करून ठेवलं. तर मग घरी आले 1 वाजता, कामाला गेले, कामावून यायला मला 1 वाजला. घरी आल्या आवडचा फोन आला की जेवायला काय बनवलंस. म्हटलं भेंडीची भाजी बनवली. इकडं तर काहीच बनवलं नव्हतं, पण भेंडीची भाजी मी कापून गेलते, कांदा टोमॅटो सगळी तयारी करून गेलते. नुसती फोडणीला टाकायची होती. भेंडीची भाजी फोडणीला टाकली, पोळ्या केल्या, 2-3 बाजरीच्या भाकरी केल्या, कारण की मला बाजरीची भाकर खाऊ वाटते आणि त्यांना पोळ्या. मुलाला बाजरीची भाकर खाऊ वाटते, पण त्याला ताप आला. काल दवाखान्यात नेलं तर 2 सलाईन लावल्या, तर त्याला पण बाजरीची भाकर खायची नव्हती. मला चपाती खायची आणि शेंगदाण्याची चटणी. तर मग त्याच्यासाठी भाकर केली, माझ्यासाठी 2 म्हणजे आमच्या दोघात मिळून 3 भाकरी केल्या आणि चपात्या संध्याकाळच्या पण करून ठेवल्या. म्हणलं संध्याकाळी पण झंझट नकोच, आता 2 तर वाजायला लागले, तर पुढे 2-2 वेळेस स्वयंपाक करीत बसू. एक तर गरमी ही अशी व्हायला लागली, म्हणून संध्याकाळच्या पोळ्या आणि 2-3 भाकरी करून घेतल्या. मी तर एकच टाईम जेवते, दुपारी जेवली की मला संध्याकाळी भूक लागत नाही. तर इतक्यात ते आले घरी, तर म्हणजे काहीच नाही बनवलं अजून. कशी म्हणली झाला आहे स्वयंपाक, म्हणले झाला, पण आता झालाच म्हणलं बसा जेवायला. तर म्हणले ती मला जेवण. मग तशी भेंडी तर काय 5 मिनिटात शिजती. भेंडीची भाजी आणि 2 पोळ्या दिल्या त्यांना खायला. म्हणले मिरच्या तळ. मग मिरच्या तळल्या. मिरच्या तळून भेंडीची भाजी चपाती त्यांनी खाल्ली. ठेसा करायचा होता मला टोमॅटोचा, पण ठेसा करायला वेळच नाही भेटला. म्हणलं आता 3 वाजतील ठेसा, म्हणलं तर आता गपचूप जेवढं केलं तेवढं खा. तर मग त्यांना खाल्लं भेंडीची भाजी चपाती आणि मिरच्या तळलेल्या. मग त्यात फोन आला आईचा. फोनवर बोलले. फोनवर बोलायला की वेळ कसा जातो कळतच नाही. फोनवर बोलता बोलता स्वयंपाक करून घेतला. मग इकडं मी असं कढी बनवली होती, बाजरीची भाकर, भेंडीची भाजी, ठेसा नाही मिरच्या तळल्या होत्या आणि परत शेंगदाण्याची चटणी. तर मुलगा मला म्हणते मम्मी मी काय खाऊ मला कळा नाही. माझ्या सगळंच आवडीचं बनवलंस, पण मी काय खाऊ मला कळा नाही. म्हणलं तुला जे खायचं आहे ते खाय, सगळं तुझ्या आवडीचं आहे. हे असं जरा चमचमीत जेवण असलं की तोंडाला चव येते दुखण्याच्या माणसाला. म्हणून त्याला सुचत नव्हतं काय खायचं आहे.